झाले पाहिजेत. आजच्या खेळातील आजच्या कार्यक्रमातील पहिल्या विजेते आपल्याला भेटलेले आहेत. आता अजून कोण कोण या प्रश्नांची उत्तरं देणार आणि ज्यांना मिळणार आकर्षक बक्षीस. आपलं नाव? राजश्री शेलार. राजश्री शेलार. कुठे राहता आपण? करंजे. करंजे कुठलं? आपल्या इथं मेढ्याच्या शेजारी. कोणत्या महिन्यात असते? यात्रा जानेवारी महिन्यात. जानेवारी म्हणजे याच महिन्यात असेल ना? हो. कशी असते यात्रा? यात्रा खूप छान असते. काय 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 केलं जातं? आमच्या यात्रेत देवाला गावातून मिरवणूक असते. पहिला धूप कापराने हे असते त्यांचे हां, धूप लावतात. धूप त्यामुळं गावातून सर्व मिरवणूक असते. गावातून मिरवणूक असते. खूप सुंदर आहे तुमच्या गावचं हे यात्रेचा कार्यक्रम. आता मी तुम्हाला विचारणारे 3 प्रश्न. 3 प्रश्नांचे अचूक उत्तर तुम्ही देताय तर तुम्हाला मिळेल आकर्षक बक्षीस. त्या अगोदर सातारा जिल्ह्यातील कोणतं पर्यटन ठिकाण तुम्हाला आवडतं? सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच आहे ठिकाण. जवळचं आहे म्हणून महाबळेश्वर. मिस्टरांनी कुठं कुठं फिरायला नेलं? मिस्टरांचं तर माहित नाही, पण मी स्वतःहून खूप फिरलेले आहे. काय मिस्टर नेत नाहीत वाटतं? नाही. फोन लावायचा का नेत नाही म्हणून? नाही त्यांनी कुठं नेलं फिरायला? नाही, मिस्टरांसोबत तर मी फिरलेच नाहीये. तुम्ही कुठे कुठे फिरलं? माझ्या मुलीसोबतच फिरले मी. कुठे कुठे फिरलं? खूप फिरले. महाबळेश्वर फिरले आणि सगळे देवांचे दर्शन पण झाले. शिर्डी झाले, गणपतीपुळे झाले आणि अष्टविनायक केले. महाबळेश्वर मधला प्रतापगडाचा विषय आता मगाशी निघाला. तुम्हाला माहिती आहे प्रतापगडाविषयी काय? हो हो. मग त्याच्यावरतीच प्रश्न विचारतो. प्रतापगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं? माझा प्रश्न आहे, प्रतापगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं? माहितीये तुम्हाला? दुसरे कुणाला माहितीये? प्रतापगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं? प्रतापगड या किल्ल्याचं पूर्वीचं नाव काय होतं? भोरप्या डोंगर किंवा भोरप्या किल्ला. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक दिलंय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिले. आता दुसरा प्रश्न. प्रतापगड या किल्ल्यावरती एक तलवार ठेवण्यात आलेली आहे. त्या तलवारीविषयी तुम्हाला काय माहिती? भरपूर आहे, पण सांगायचं काहीही सांगा. माझा प्रश्न दुसरा हाच आहे. प्रतापगड किल्ल्यावरती एक तलवार ठेवण्यात आली आहे. त्या तलवारीविषयी माहिती हवी आहे. तिथे 100 वजनी तलवार खंडेराव मोहिते जे की शिवाजी महाराजांचे मामा त्यांची ती तलवार आहे. हां, ते अशी एक तलवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे 2 प्रश्नांची तुम्ही अचूक उत्तर दिलेले. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. त्या अगोदर सातारा जिल्ह्यातील कोणती कोणती ठिकाणं तुम्ही पाहिली आहेत? महाबळेश्वर. फक्त महाबळेश्वरच पाहता तिथले? वाई. 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 वाईमध्ये काय काय पाहिलं? वाईचं गणपती मंदिर आणि कृष्णा नदी. कृष्णा नदी. मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. वाई या ठिकाणी एक वाडा आहे. वाईजवळ एक वाडा आहे जिथं अनेक पिक्चरचं शूटिंग होतं. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. वाईच्या जवळ असलेला असा एक वाडा आहे की ज्या वाड्यामध्ये भरपूर पिक्चरचं शूटिंग होतं. त्या वाड्याचं नाव काय किंवा त्या वाड्याविषयी तुम्हाला काय माहिती? वाईपासून 2 ते 2.5-3 किलोमीटर अंतरावर मेनवली गाव आहे. मेनवली गाव आहे. तिथे नानासाहेब पेशव्यांचा वाडा आहे. नानासाहेब पेशव्यांचा मेनवली या ठिकाणी एक वाडा आहे की ज्या वाड्यामध्ये अनेक पिक्चरचं शूटिंग होतं आणि ऐतिहासिक वाडा आहे. नाना फडणवीस यांचा हा वाडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा 3 प्रश्नांची अचूक उत्तर देऊन आजच्या या कार्यक्रमातील दुसऱ्या विजेता आपल्याला मिळालेल्या आहेत. तुमचं नाव? सौ सुनंदा जयराम जाधव यांना मिळत आहे पुणा गाडगे आणि संस्थातर्फे आकर्षक बक्षीस. जोरदार टाळ्या वाजत राहू. या कार्यक्रमातील दुसऱ्या विजेते आपल्याला मिळाले की ज्यांना मिळत आहे पुणा गाडगे आणि संस्थातर्फे एक आकर्षक बक्षीस तसंच सलाम सातारातर्फे सन्मानपत्र.